नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना श्रावणी समोर होता, सुट्टी पण होती, म्हटलं चला देवदर्शनाला जाऊन येऊ। तर आम्ही निघालो आज जवळ बाळेश्वरला। संगमनेरमधले हे प्रसिद्ध ठिकाण आहे, जवळच आहे पण कधी जाण्याचा आम्हाला योगच आला नाही। आज सुट्टी होती तर म्हटलं जाऊन येऊ नाही का। तर थोडंसं थांबलो, केळी घेतली आणि आता आम्ही निघालो मस्त बाळेश्वराच्या डोंगरावरती। तर बाजूचा नजारा बघू शकता, इतकं मन प्रसन्न करणारं दृश्य दिसतं ना हे डोंगरावरचं। तर खूपच भारी, मनाला अगदी प्रसन्नता वाटते नाही का। तर आम्ही पोचलो आता वरती डोंगरावर आणि गाडी काय वरती जात नव्हती, आज खालीच लावली पार्किंगमध्ये। आणि आमचे पाहुणे पण भेटले तेवढ्यात नाही का, मग आम्ही सगळे सोबतच वरती गेलो। हे बघा असे मस्त आज बरेचसे लोक येत होते देवदर्शनाला, जास्तही गर्दी नव्हती, तुरळकच होती। आम्ही कारण लवकरच गेलो होतो नाही का। आणि वरती गेलो तर नंदबाई समोरच उभी होती आणि ही अचानकच भेटली नाही का। आमचं काय अगोदर बोलणं झालं नव्हतं का ती येणार आहे किंवा आम्ही जाणार आहे, अचानक भेट झाली। मग थोड्याशा गप्पा वगैरे केल्या, मग त्यांचं देवदर्शन झालं होतं, ते निघून गेले। मग आम्ही आता देवदर्शनाला चाललोय आतमध्ये। तर हे बघा हे मंदिराचं आतला मेन गाभार आहे, अगदी शांतपणे आणि मनोभावे पूजा केली। कारण इथं कोणीच म्हटलं नाही का चला चला नाही का, असं मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलो का तिथं अगदी दर्शन सुद्धा घेऊन देते नाही, असं इथं एकदम शांतपणे दर्शन घेतलं। आणि अगदी लांब नजर जाईल तिथपर्यंत या डोंगरावरतून सगळी गावं दिसत होते आणि मन इतकं प्रसन्न झालं ना हे दृश्य पाहून। खरंच असं थंडगार वारा, त्यात थोडा थोडा रिमझिम पाऊस आणि ही बाजूचा परिसर बघून आहे ना खूप छान वाटलं। आणि खूप बघण्यासारखं आहे बरं का हे मंदिर, तुम्ही नक्की या कधी गेला नसेल तर, खूप बघण्यासारखं आहे। आणि आम्ही आता निघालो मस्त परतीच्या वाटेला। तर खाली उतरत होतो, थोडा थोडा पाऊस सुरू झाला आणि म्हटलं थांबावं की काय करावं, पण म्हटलं नको। आणि बघू शकता धुकं एवढं वाढलं ना, तर म्हटलं आता जर थांबलो तर अजूनच पाऊस वाढेल, परत जायला आपल्याला, मग आपण सगळं भिजून जावं। मग आम्ही निघालो आणि थोडंसं पुढं गेलो, तोपर्यंत पाऊस उघडला होता। मग पोरांनाही भूक लागली होती, मग आम्ही सगळे बसलो, उपवास होता, मग खिचडी खाल्ली सगळ्यांनी। आणि पोरांनी घरी येऊनच ठरवलं होतं आज जर पाऊस असेल ना तर आम्हाला पावसात खेळायचे। तेवढं मस्त त्यांच्या मनासारखं झालं, पाऊस पण चालू होता, मग त्यांना भिजायचं होतं पावसात, मग ते मनसोक्त खेळले। मग आम्ही आता घराच्या दिशेने निघालो, तर तेवढ्यात वाटत आहे ना मला कुरडूची भाजी भेटली। जातानाच विचार केला होता की इकडं मस्त मुरबाटी रान आहे, मग इकडं कुरडूची भाजी नक्कीच भेटेल, पण जाताना काय मला कुठं दिसली नाही। येताना माझी नजरच होती, म्हटलं कुठं भेटली ना तर गाडी थांबवून मी ती घेईलच। आणि शेवटी ती सापडली आणि निघालो आम्ही घरी। तर असा गेला आजचा आमचा दिवस। तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।